मी त्याला घाऱ्या बोलायची, कारण त्याचे घारे डोळे होते. त्याला आमच्या वर्गात शिफ्ट केले टीचरने, कारण तो भांडखोर आणि मस्तीखोर असल्यामुळे. मी जर कोणाशी एखाद्या दुसऱ्या मुलाशी बोलली तर त्याला त्याचा राग वगैरे यायचा. एक दिवस अचानक त्याने शाळा सुटल्यानंतर सर्वांसमोर मला ग्रीटिंग कार्ड दिले. त्या ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलेल्या होत्या, डिस्क्लेमर: ही कथा सत्य घटनांवर आधारित असली तरी पहिल्या क्रशच्या प्रेमाखातर त्यांचं सध्याचं आयुष्य क्रश होऊ नये म्हणून यातील पात्रांची नावे, त्यांची ओळख तसेच कथानकातील काही तपशील गोपनीयतेच्या कारणास्तव बदललेले आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठी सादर करण्यात आलेली आहे. जर त्याचं साधर्म्य तुमच्या पहिल्या क्रशशी असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. कथेमधील भावना, विचार आणि अनुभव हे कथाकथनाच्या स्वरूपानुसार मांडलेले आहेत. प्रेक्षकांनी ही कथा वैयक्तिक आकलन आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आपल्या क्रशच्या आठवणीत आकंठ बुडून पहावी. क्रश पहिलं. मी जेव्हा 5वीला होती तेव्हा दिसायला सुंदर आणि घाऱ्या डोळ्याचा मुलगा होता. तर त्याला बघता क्षणी कोणालाही आवडेल असा सुंदर होता तो दिसायला. त्याच्यामुळे पहिल्यांदा जेव्हा बघितले तेव्हाच ते कुठेतरी सर्वांमध्ये असा सुंदर मुलगा असल्यामुळे त्याच्याकडे पटकन लक्ष गेले. त्याला आमच्या वर्गात शिफ्ट केले टीचरने, कारण तो भांडखोर आणि मस्तीखोर असल्यामुळे त्याला त्या वर्गात आमच्या वर्गात शिफ्ट केले. मग तो माझ्या बाजूच्या बेंचवरती, माझ्या साईडच्या रोमध्ये, मुलांच्या लाईनमध्ये बाजूच्या बेंचवरती, मी जिथे बसते त्याच बाजूच्या बेंचवरती येऊन बसायला लागला. मग माझ्याकडे काही ना काही मागायचा तो, पट्टी दे, पेन्सिल दे. असं बोलून बोलून, रोज काही तरी बोलून बोलून आमच्यामध्ये मैत्री वाढली. मला पण तो असा एक दिवस जर गैरहजर वगैरे राहिला तर त्याची नसल्याची जाणीव व्हायची, की तो नाही म्हणजे असं वर्गात असं बोर व्हायचं की आला नाही आज तो. त्याच्यातनं आमचं कुठेतरी मला पण तो आवडायला लागला. पण जेव्हा पण आम्ही बोलायचो किंवा मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर बोलायचं, तेव्हा नेहमी आमचं भांडण चालू व्हायचं. कशा ना कशा कारणाने मी त्याला घाऱ्या बोलायची, कारण त्याचे घारे डोळे होते म्हणून मी त्याला घाऱ्या बोलायची. त्याच्यात घाऱ्या बोलल्यामुळे तो जास्त चिडायचा अजून, आणि तो पण मला काहीतरी असं टॉन्ट वगैरे मारायचा. त्याच्यामुळे मला पण खूप राग यायचा. असंच भांडणं खूप जेव्हा पण बघितला तेव्हा त्याला बघितल्यावरती राग यायचा की तो भांडण करायचा म्हणून. त्याच्यानंतर जरा भांडण कमी होऊन आमच्यात मैत्री वाढली. एक दिवस अचानक त्याने शाळा सुटल्यानंतर सर्वांसमोर मला ग्रीटिंग कार्ड दिले. त्या ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलेल्या होत्या 4 लाईन लिहिल्या होत्या गाण्याच्या. त्या मला माहीत नव्हतं तेव्हा ते की गाणे. त्या गाण्याच्या लाईन होत्या, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. मला त्या लाईन इतक्या आवडल्या की कुठेतरी त्याच्याबद्दल मनात काहीतरी वाटायला लागलं की हा मुलगा आपल्यावरती काहीतरी प्रेम वगैरे करतो वगैरे, असं कुठेतरी मनात जाणवायला लागलं. त्याच्यातच हळूहळू आमचं 10वीचं वर्ष संपलं. 10वी संपल्यानंतर घरचे जरा स्ट्रिक्ट असल्यामुळे मी कॉलेजला या गोष्टीपासून लांब राहायचं म्हणून मी करिअर वेगळी साईड निवडली. वेगळं त्याला न सांगता वेगळी साईड निवडली. तरी पण तो माझा कुठून तरी त्याला माझ्या पिछा वगैरे करून त्याला समजलं की मी कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, कुठे काय. तर एक दिवस अचानक त्याने मला रस्त्यात अडवलं आणि असे बरेचसे लोक बघायला लागले की हा मुलगा हिला काहीतरी त्रास देतोय म्हणून. तर मला ते कुठेतरी असं अनकम्फर्टेबल फील झालं की हा मुलगा सर्वांसमोर असा त्रास देतोय म्हणून. मी त्याला बोलली की मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू जा म्हणून इथून, आणि मी पुढे चालत निघून गेली. तेव्हा तो तिथेच कॉलेजमध्येच थांबून राहिला. कॉलेज संपल्यानंतर मला परत त्याने अडवलं. मग परत म्हटलं आता लोक बघण्यापेक्षा मी त्याला बोलली, तुला जर माझ्यावर प्रेम असेल तर एक काम कर, तू घरच्यांना माझ्या कन्व्हिन्स कर, मग आपण पुढे ठरवूया की काय करायचं म्हणून. मग त्याने त्या दिवशी मला आठवते की भर पाऊस होता. पावसामध्ये त्याने कॉलेजपासून माझ्या घरापर्यंत 10-1 किलोमीटरचं अंतर असेल, तिथपर्यंत तो भर पावसात चालत आला. तेव्हा माझ्या घरी मम्मी, पप्पा आणि बहीण होती. मम्मी कामामध्ये व्यस्त होती, पप्पा आणि बहीण हॉलमध्ये बसली होती. पप्पांनी विचारलं कोण आहे, तर मी थोडी तर घाबरली की अचानक हा खरंच माझ्या बोलण्यावरनं घरी आला. म्हटलं आता हा काही बोलतो की काय, आणि हा जर काही बोलला तर माझं कॉलेज चालू ठेवतील की नाही घरचे.
तर मी खूप घाबरून गेली. तर मी त्यांना बोलली माझ्या वर्गातला आहे. मग तो पण मग त्याला बोलले की ये आतमध्ये बस वगैरे. मग त्याला चहा वगैरे पाहिजे का असं बोलले त्याला. तर तो बोलला काही नको म्हणे मला. मग म्हणे का आला तू? माझ्या वडिलांनी विचारलं. तर म्हणे तिच्याकडनं वही घ्यायची होती मला. मग मला जरा कुठेतरी रिलॅक्स वाटलं की हा ठीक आहे, याने विषय नाही घेतला काही, म्हणून मी ज्याला बोलायला लावलं होतं की तू असं असं बोल घरी येऊन, तो विषय त्याने घेतला नाही. त्याच्यामुळे मला जरा कम्फर्टेबल फील झालं. मग त्याने घरच्यांनी त्याला विचारलं तुझे वडील वगैरे काय, मग त्यांचा साधा नॉर्मल गप्पा चालल्या. त्याच्यानंतर तो निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी मी त्याला कुठेतरी मनात जाणवलं की खरंच हा माझ्या बोलण्यावरनं घरी आला एवढा पावसात वगैरे. आणि त्याने मला सांगितलं दुसऱ्या दिवशी की मी पायी आलो होतो, मला राग आला होता तुझ्या बोलण्याचा, म्हणून मी तुझी पायी चालत आलो एवढ्या पावसामध्ये वगैरे. तर मग कुठेतरी मला जाणवलं की खरंच कोणतरी प्रेम करणारा आहे म्हणून. त्याच्यानंतर पण मग आम्ही भेटायला लागलो. तो दुसऱ्या कॉलेजला असल्यामुळे त्याचे मित्र वगैरे होते कॉलेजला माझ्या, ते त्याला सर्व सांगायचे की मी काय करते कॉलेजला, कोणाशी बोलते. मी जर कोणाशी एखाद्या दुसऱ्या मुलाशी बोलली तर त्याला त्याचा राग वगैरे यायचा. मग तो कॉलेज तिकडनं येऊन तो माझ्या कॉलेजमध्ये भांडणं वगैरे करायचा त्या मुलाशी वगैरे. मग माझ्याशी भांडणं करायचं. मग ते मला आवडायचं नाही की हा एवढ्या म्हणजे ठीक आहे कॉलेजचं हे असतं, पण तो खूपच बंधनं टाकायला लागला. हे घालायचं नाही, ते घालायचं नाही, असं वागायचं, तसं वागायचं, याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. नंतर मग भेटींमध्ये एक दिवस अचानक घरी समजलं की मी कोणाला तरी भेटते. मग त्याला बिल्डिंगमध्ये भावाने बोलून त्याला मारलं वगैरे. त्याच्यानंतर मी म्हटलं की हा विषय सोडून देईल आता आपले याला एवढं, याच्यानंतर कदाचित आपण भेटू पण नाही शकणार असं घरी एवढं प्रॉब्लेम झाल्यानंतर. पण तरी पण त्याने विषय नाही सोडला. त्याच्या पुढेही त्याने कंटिन्यू चालू ठेवलं ते. जरी आमच्या भेटींवर मग एक दिवस त्याने परत घरी येऊन मम्मी पप्पांना सांगितलं की मी तिच्यावरती प्रेम करतो, माझं आता करिअर नाही आहे, माझं जेव्हा करिअर होईल तेव्हा मी तिच्याशी लग्न करेल, फक्त तुम्ही काही हे नका घेऊ, काही तिचं कॉलेज वगैरे बंद करू नका या गोष्टींमुळे, किंवा काही तिच्यावरती बंधनं नका टाकू. माझ्या त्याच्या बोलण्यातनं माझ्या घरचे पण जरा कन्व्हिन्स झाले की व्यवस्थित चांगला मुलगा दिसतोय. घरच्यांनी पण सांगितलं की आम्ही एवढ्या जुन्या विचाराचं नाहीये, आम्ही तुमचं लग्न लावून देऊ, तुम्ही करिअर करा, आम्ही तुमचं स्वतःहून लग्न लावून देऊ, असं वडील मग त्याला बोलले. आणि सांगितलं की तुम्हाला फक्त एक बंधन आहे की तुम्ही याच्या पुढे भेटायचं नाही. तरी पण त्याने ते मान्य केलं की ठीक आहे मी तिला भेटणार नाही म्हणून. नंतर तरी पण त्याला 2 महिने झाले, 3 महिने त्याला म्हणजे मला बघितल्याशिवाय किंवा मला भेटल्याशिवाय त्याचं मन राहतच नव्हतं. तो एवढे प्रॉब्लेम, फक्त एवढंच की कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तो मला कॉलेजमध्ये येऊन भेटायचा. मग आम्ही कुठेतरी म्हणजे कोणाला असं घरापर्यंत रिपोर्ट्स जाणार नाही अशा ठिकाणी आम्ही भेटायचो. मग भेटता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्याच्यात त्याचे बंधनं पण वाढले की असं वागायचं, कोणाशी बोलू नको, हे नको ते नको. मग एक दिवस बोलता त्याला म्हटलं तू करिअर कर, करिअर झाल्यानंतर आपण ठरवूया मग काय करायचं. मग त्याच्यानंतर तो कंटिन्यू 2-3 वर्ष नापास होत गेला. एकीकडे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत होतं, एकीकडे तो नापास होत गेला. आणि त्यात वडील गेल्यानंतर एक आशा होती की वडील बोलले होते की करून देऊ आम्ही तुझं लग्न वगैरे, पण वडील गेल्या म्हणून नंतर ती आशा जरा संपली की आता आपलं लग्न कुठेतरी होऊ शकत नाही म्हणून. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मला अचानक एक स्थळ आलं आणि मी त्याला कॉल केला रागामध्ये की तू घरी सांग, नाही तर मी लग्नाला तयार होते म्हणून ह्या. तर तो मला बोलतो तिकडनं फोनवरती तू करून घे लग्न म्हणून. करून घे या शब्दाचा मला इतका राग आला की एवढ्या वर्ष मी ज्या मुलाबरोबर राहिली, ज्याच्यावरती एवढं प्रेम केलं, त्या मुलाने डायरेक्ट मला म्हणतो की तू लग्न करून घे. आणि त्या रागाच्या भरात मी घरच्यांना बोलली की तुम्ही जे स्थळ आणले मी त्या मुलाला पण बघितलं नाही, की तुम्ही ज्या मुलाशी माझं लग्न करताय मी त्याच्याशी करायला तयार आहे म्हणून. मग काय, मग विषय संपला सर्व आणि माझं लग्न ठरलं. मग क्रश पहिलं
तुमचंही असेल ना क्रश पहिलं वहिलं? हृदयाच्या बंद कप्प्यात ते आम्हाला सांगा. घाबरू नका. तुमची ही सत्यकथा असली तरी पहिल्या क्रशच्या प्रेमाखातर तुमचं सध्याचं आयुष्य क्रश होऊ नये म्हणून तुमची ओळख न सांगता आमच्या कलाकारांकडून आम्ही ती सादर करू. तेव्हा वाट कसली बघताय? घ्या फोन आणि सरळ फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आम्हाला द्या सांगून तुमचं क्रश पहिलं वहिलं. तुमची स्टोरी क्रश पहिलं वहिलं @gmail.com वर नक्की पाठवा.